RTO कार्यालयामध्ये RTO अधिकारी विजय काटोळे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने गोरगरीब लोकांची, चालक मालक लोकांची लूट मोठ्या प्रमाणात होत आहे। खऱ्या अर्थाने RTO अधिकाऱ्याचं काम आहे की जी कोणती गाडी पकडतो त्या गाडीला नियमानुसार चलन फाडणे आणि ते चलन भरून घेणे। परंतु या ठिकाणी विजय काटोळे व त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीने जी काही कारवाई करण्यात येते ती फक्त दिखावायची कारवाई आहे। खऱ्या अर्थाने विजय काटोळे आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्याच्या माध्यमातून समृद्धी हायवे, त्याचप्रमाणे धुळे सोलापूर हायवे, वाळूज महानगरचा हायवे, या सर्व महानगरावर त्यांचे काही ठराविक अशा गाड्या आहेत ज्या ओव्हरलोड चालतात आणि त्या ओव्हरलोड गाड्या जवळपास शहरातून दररोज मुंबई, नाशिक, पुणे, परभणी, जालना, उस्मानाबाद या प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास आमच्याकडे त्या गाड्यांची यादी आहे। ती यादी 150 आहे आणि त्या 150 पेक्षा कित्येक गाड्या त्या ओव्हरलोड जातात, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही। याचं कारण की त्या गाड्याकडनं त्यांना दरमहा हप्ता भेटतो। पासिंगच्या वेळेस सुद्धा प्रत्येक शोरूम धारकाकडनं यांना हप्ते भेटतात। असे अनेक प्रकारचा मोठा भ्रष्टाचार या लोकांच्या माध्यमातून होत आहे आणि गोरगरीब सामान्य लोकांची लूट होत आहे आणि याच्यामुळं करोडोचा महसूल हा शासनाचा बुडत आहे। त्यामुळं आज विजय काटोळे यांना आम्ही निवेदन देण्यास आलो होतो की येणाऱ्या पुढच्या महिन्याच्या 12 तारखेला रिपब्लिकन पार्टी मीडियाच्या वतीने भव्य मोर्चा या भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि विजय काटोळे आणि त्यांचे सर्व सहकारी जे भ्रष्टाचार करतात यांच्या विरोधात निघणार आहे। त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि या निवेदनाची कॉपी आम्ही CM, DCM, त्याचप्रमाणे लाचलुचपतचे महाप्रबंधक साहेब त्यांना आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना सुद्धा आम्ही पाठवलेली आहे आणि आम्ही लवकरच हा भ्रष्टाचार उघड करणार आहोत। त्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे। यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्यासोबतचे सर्व सहकारी या ठिकाणी विजय काटोळे यांच्या त्यांच्या सहकार्याला या भ्रष्टाचारात जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। तुम्ही आरोप लावता अधिकाऱ्यावर, काय प्रूफ आहे आणि जे यादी सांगते तुम्ही त्यांचेच ट्रक आहे म्हणून काय असतो? त्या यादीची नंबर सहित आमच्याकडे यादी आहे आणि ती यादी नंबर ज्यांच्याकडे याला दरमहा भेटतो त्याची यादी नंबर आमच्याकडे आहे आणि यादी जर यांची हिंमत असेल तर जी यादी नंबर आमच्याकडे आम्ही त्यांना दिलेली आहे तर आमच्या सोबत चालवाय, 2 पोलीसवाले घ्यावे, 2 साक्षीदार, तुम्ही 2 व्हिडिओवाले आमच्या सोबत चाला आणि त्या गाडीवर जे आमच्याकडे नंबर आहे त्या गाडीवर त्यांनी कारवाई करून दाखवा, तर आम्ही म्हणू की हा पुरावा आम्ही चुकीचा करतोय म्हणून। त्यांनी सिद्ध करण्यासाठी आमच्या सोबत चालवा आणि तुम्हाला सुद्धा आणि 2 पोलिसाला आणि आम्हाला सोबत घेऊन मी जी यादी गाडी नंबरची यादी आहे त्याच्यावर त्यांनी कारवाई करून दाखवा। काय वाटतं तुम्हाला, अधिकाऱ्यावर सस्पेंडची कारवाई झाली? या सर्व विजय काटोळे त्यांच्या अधिकाऱ्यावर मी खऱ्या अर्थाने त्यांचे CID व SITची त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे आणि यांची CID आणि SITची चौकशी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। नाही जर झालं तर आंदोलन करणार। मोर्चा आमचा 100% आहे। जर ह्या RTO कार्यालयातून या अधिकाऱ्यांनी आणि या विजय काटोळे सहकाऱ्यांनी जर हा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे आणि तो भ्रष्टाचार उघडीस आणण्यासाठीच आम्ही हा मोर्चा करणार आहोत। त्याचप्रमाणे आम्ही त्यांचा CID आणि SITची चौकशी करा म्हणून आम्ही यांच्या पूर्ण जोपर्यंत चौकशी लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। संजय ठोकळ, रिपब्लिक।